नमस्कार मित्रांनो. आजची ही घटना नांदेडची आहे. सुनीता ही 34 वर्षांची स्त्री असून तिच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते. तरीही तिचा पाळणा हलला नव्हता. सुनीताचे लग्न क्षीरसागर परिवारामध्ये झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित होते. पण लग्नानंतर केवळ एका वर्षातच सुनीताचा पती अचानक आजारी पडला. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावतच गेली. सुनीताला वाटले होते की काही दिवसानंतर तो बरा होईल. पण कितीही आणि कुठेही उपचार केले तरी तिच्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. उलट त्याची तब्येत अधिकच बिघडत चालली होती. आणि यामुळेच सुनीताच्या शारीरिक व मानसिक गरजा अपूर्ण राहू लागल्या. त्यांच्या घरात सुनीता, तिचा पती आणि तिची सासू म्हणजे कमलाबाई क्षीरसागर राहत असत. मुलगा सतत आजारी असल्यामुळे त्याची नोकरीही सुटली होती. आता घराचा संपूर्ण खर्च सासूबाईंवर म्हणजेच कमलाबाईंवर अवलंबून होता. त्यांना सरकारी नोकरी होती आणि त्या आधारावरच त्यांचे घर चालत होते. सुनीता फोनवर आपल्या आईला सांगते की कितीही उपचार केले तरी माझ्या पतीची तब्येत काही सुधारताना दिसत नाही. तुम्ही माझे लग्न अशा मुलासोबत का लावून दिले, जो नेहमी आजारीच असतो? त्यावर तिची आई म्हणते, आम्ही जेव्हा तुझे लग्न लावले होते तेव्हा तो अगदी व्यवस्थित होता. पण पुढे जाऊन काय वाढून ठेवले आहे हे कोणाला ठाऊक असते. सुनीताच्या आईने तिला समजावले की त्याचा नीट उपचार करा, तो नक्की बरा होईल. त्यावर सुनीता म्हणाली की त्याचे उपचार करून करून आम्ही आता थकून गेलो आहोत, पण काहीच फायदा होत नाहीये. पतीच्या या दीर्घ आजारामुळे सुनीता फार वैतागून गेली होती. कारण तिच्या शारीरिक तसंच मानसिक इच्छा अपूर्ण राहू लागल्या होत्या. यामुळेच सुनीताची चिडचिड वाढू लागली. दिवसाचा वेळ कामामध्ये कसा निघून जायचा हे तिला कळायचे नाही. पण रात्रीच्या वेळी तिला कमालीचा एकटेपणा जाणवू लागला. पती घरात असूनही तो पत्नीच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ होता. त्यामुळे तिच्या सर्व शारीरिक इच्छा अपूर्ण राहू लागल्या आणि आता तिला या गोष्टीचा प्रचंड त्रास होऊ लागला होता. आता सुनीताने ठरवले की या परिस्थितीवर काहीतरी करावे लागेल. त्यामुळे ती घराबाहेर प्रेम शोधू लागली. आता सुनीता आठवड्यातून 2 ते 3 वेळा भाजी आणायला जायची. तेव्हा तिथला भाजीवाला नेहमी तिच्यासोबत गोड गोड बोलायचा आणि तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघायचा. तेव्हा सुनीताला समजायला वेळ लागला नाही की हा तरुण तिच्याकडे कोणत्या नजरेनं बघत आहे. सुरुवातीला ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नसे, पण नंतर जेव्हा तिला प्रेमाची तीव्र गरज भासू लागली तेव्हा ती देखील त्याच्यासोबत व्यवस्थितपणे बोलू लागली. आता जेव्हा कधी तिला भाजी घ्यायची असे तेव्हा ती मुद्दाम त्याच्याकडूनच भाजी विकत घ्यायची आणि त्याच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारायची. त्यांच्यात थोडी थट्टामस्करी देखील होऊ लागली होती. तो भाजीवाला तरुण परमेश्वर वानखेडे होता, जो सुनीतापेक्षा 8 वर्षांनी लहान होता. सुनीता 34 वर्षांची होती आणि तो 26 वर्षांचा होता. तो अविवाहित होता. सुनीताला वाटले की तिच्या ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा तरुण योग्य आहे. त्यामुळे तिने त्याचा नंबर घेतला आणि हळूहळू त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. आता सुनीता घरातील प्रत्येक गोष्ट त्या मुलासोबत म्हणजेच परमेश्वर वानखेडेसोबत शेअर करू लागली. सुनीताने त्याला हेही सांगितले की माझा पती माझ्यावर प्रेमच करत नाही. त्यावर तो म्हणाला, असे काय झाले? तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमच्यावर तर कोणीही प्रेम करायला हवे. त्यावर ती म्हणाली की माझा पती तसे करू शकत नाही, कारण तो नेहमीच आजारी असतो. आता त्या तरुणाला हे समजायला उशीर लागला नाही की सुनीता नेमका कशाकडे इशारा देत आहे. तिला नेमके काय हवे आहे हे त्याला उमजले आणि तिथूनच त्यांचे प्रकरण सुरू झाले. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ते गावाबाहेरच्या लॉजवर जाऊ लागले आणि तिथेच त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तो तरुण मुलगा सुनीताचा चांगलाच घाम काढत होता आणि ती पण त्याच्या रताळ्याची पूर्ण मजा घेत होती. इतक्या दिवसानंतर सुनीताच्या सुकलेल्या भाजीवर त्याने चांगलंच पाणी शिंपडलं होतं. आता सुनीता काही ना काही बहाणा करून घराबाहेर पडायची आणि वानखेडेसोबत लॉजवर जायची. जोपर्यंत तिचे मन भरत नाही तोपर्यंत ते एकमेकांसोबत वेळ घालवायचे आणि त्यानंतर ती घरी परतत असे. अशाच प्रकारे त्यांचे हे अनैतिक नाते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते.
सुनीताच्या लग्नाला आता बरेच वर्ष झाली होती. तरीही तिच्या घराचा पाळणा अद्याप हलला नव्हता. त्यामुळे ती आपल्या प्रियकराला म्हणते, "माझी अशी इच्छा आहे की मी आई व्हावे. पण माझा नवरा काहीच करू शकत नाही. त्यामुळे तूच मला एक मूल देऊ शकतोस." ती विनवणी करू लागली आणि आग्रह धरू लागली की आपल्याला बाळ व्हायला पाहिजे. पण त्या भाजीवाल्याला तिच्यासोबत प्रेमाच्या नावाखाली फक्त लॉजवर जाऊन शारीरिक संबंध ठेवण्यामध्येच रस होता. त्याला मूल वगैरे जन्माला घालायची कोणतीही इच्छा नव्हती. असेच काही दिवस निघून गेले. सुनीता त्याला नेहमी आग्रह करायची की मला मूल पाहिजे, पण तो या गोष्टीमध्ये कधीही रस दाखवत नसे. बघता बघता काही वर्ष उलटली आणि नोव्हेंबर 2025 मध्ये सुनीताच्या पतीचे दीर्घ आजारामुळे दुःखद निधन झाले. त्याच्या निधनानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता अर्थातच तिला आधार देणारा वानखेडे होता. पतीच्या निधनानंतर सुनीता आणि तिच्या प्रियकराचे मनमोकळेपणे बोलणे, चालणे आणि भेटणे सुरू झाले. कारण आता तिच्या पतीचे निधन झाले होते. परंतु सत्य तरी किती काळ लपून राहणार? ते कधी ना कधी समोर येणारच होते. पतीच्या निधनाला केवळ 2च आठवडे झाले होते, तेव्हा सुनीता आपल्या प्रियकराला फोन करून सांगते की माझी सासूबाई कामानिमित्त बँकेत गेली आहे. त्यामुळे तू लवकरात लवकर माझ्या घरी ये. मी घरात एकटीच आहे. हे ऐकून तो खुश झाला आणि तो लगेच सुनीताच्या घरी पोहोचला. घरी आल्यावर सुनीताचा कार्यक्रम चालू झाला आणि खेळ रंगात येत असतानाच अचानक तिची सासू घरात येते आणि त्यांना रंगेहात पकडते. त्यावेळी तिचा प्रियकर तिथून पळ काढतो. पण सुनीता कुठे जाणार? सासू तिच्यावर खूप रागावते आणि म्हणते की हा सर्व प्रकार चुकीचा आहे. तुझ्या पतीला जाऊन अजून 2 आठवडेही झाले नाहीत आणि तू हे काय धंदे सुरू केले आहेस? सासूनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आपल्याला समाजामध्ये राहावे लागते. जर हे लोकांना समजले तर आपली किती बदनामी होईल. त्यामुळे तू असे काही करू नकोस. तेव्हापासून सुनीता जेव्हा कधी फोनवर बोलायची तेव्हा सासूबाई तिच्या फोन वापरण्यावर बंदी घालू लागल्या. सासूबाईंनी सुनीताला रंगेहात पकडल्यापासून त्या तिच्या प्रत्येक गोष्टीवर रोकटोक करू लागल्या. ती फोनवर कोणाशी आणि किती वेळ बोलते यावरून त्या तिला सतत टोमणे देऊ लागल्या. सुनीता या सर्व गोष्टींना आता पूर्णपणे वैतागून गेली होती. अखेर तिने आपल्या प्रियकराला सांगितले की ही सासूबाई खूपच त्रास देते आहे. हिचे काहीतरी करावे लागेल. त्यानंतर त्या दोघांनी मिळून एक भयंकर कट रचला. तारीख होती 10 जानेवारी 2026. रात्रीची वेळ होती आणि सुनीताने आपल्या प्रियकराला घरी बोलावले होते. तिची सासू गाढ झोपलेली होती. तेव्हा एक स्कार्फ घेतला आणि झोपलेल्या सासूबाईंचा गळा आवळून त्यांचा खून केला. सासूबाईंचा जीव गेल्यावर आता त्यांना भीती वाटू लागली की मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. त्यांनी विचार केला की आपण हा मृतदेह व्यवस्थितपणे नेऊन कुठेतरी फेकून देऊया. परंतु तो मृतदेह हाताळण्यासाठी त्यांना अजून माणसांची गरज होती. त्यामुळे सुनीताने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. सुनीताच्या भावाचे नाव अमोल इतकरे होते. अमोल स्वतः तर आलाच, पण त्याने सोबत अक्षय कदमलाही आणले. आता या चौघांनी मिळून तो मृतदेह एका पोत्यात भरला, कारमध्ये ठेवला आणि नेऊन नदीत फेकून दिला. कमलाबाई क्षीरसागर यांना एक चुलत नातू होता, जो नेहमी 1-2 दिवसांच्या अंतराने त्यांना भेटायला घरी येत असे. दुसऱ्या दिवशी तो घरी आला तेव्हा त्याला आजी दिसली नाही. त्याने आजीबद्दल विचारले असता सुनीताने त्याला सांगितले की आजी बाहेर गेल्या होत्या, पण त्या अद्याप परतलेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही तो आला, पण आजी काही घरी दिसली नाही. असे करत करत 3 दिवस उलटून गेले, तरीही आजीचा पत्ता नव्हता. अखेर त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचे ठरवले. 13 जानेवारी 2026 रोजी कमलाबाईंच्या नातवाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी कमलाबाईंचा फोटो घेतला आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासाला लवकरच यश आले आणि त्याच दिवशी त्यांना तो मृतदेह नदीमध्ये सापडला. पोलीस तो मृतदेह बाहेर काढतात आणि त्याचे पोस्टमॉर्टम केले जाते.
मृतदेह अशा संशयास्पद अवस्थेत मिळाल्यामुळे पोलिसांना हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असावी अशी शंका येते. पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासतात आणि त्यातून त्यांना महत्त्वाची माहिती मिळते. 10 जानेवारी 2026 रोजी त्यांना असे दिसते की मृत महिलेच्या घराच्या जवळ म्हणजेच कमलाबाई क्षीरसागर यांच्या घराजवळ काही अज्ञात लोक गाडीवरून येताना दिसले आणि रात्रीच्या वेळी ते काहीतरी पोत्यामध्ये भरून घेऊन जाताना दिसले. त्यावरच पोलिसांना संशय आला. त्यांना सीसीटीव्हीमध्ये जी गाडी दिसली तिच्या नंबरवरून त्यांना समजले की तो अमोल इतकरे होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा समजले की यामध्ये त्याची बहीण सुनीता देखील या हत्येत सामील होती. हत्या 10 जानेवारीला झाली होती आणि हत्येच्या 13 दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी सुनीता, तिचा प्रियकर परमेश्वर वानखेडे, तिचा भाऊ अमोल इतकरे आणि अक्षय कदम या चौघांना अटक केली. या चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि न्यायालयाने त्यांना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अनैतिक नात्याचा अंत नेहमीच दुःखद होतो. तेच या घटनेतही पाहायला मिळाले. सुनीताला जर सासूचा त्रास होता तर तिने वेगळे राहायला हवे होते, पण तिने तसे न करता सासूची हत्या केली. त्यामुळे आता तिला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल. या एका कृत्यामुळे फक्त एक व्यक्तीच नाही तर 5 लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. समाजामध्ये आज जे काही घडत आहे ते पाहता प्रत्येकाने सजग आणि जागरूक राहणे ही काळाची गरज बनली आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.